स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला आहे ना आपल्याला एक नवीन काहीतरी प्लॅनिंग करायची आहे. तर मी अख्खं मटेरियल केलेलं आहे थोडंफार बरं का. थोडं अजून राहिलेलं आहे, अजून आपल्याला ते तोडायचं आहे. तर ह्या ठिकाणावर आपल्याला करायचं आहे मिनी हाऊस. हा तर मित्रांनो आपल्याला आहे ना मिनी हाऊस करायचं आहे. याच्यासाठी ना मी मेकी ना आणलेल्या तोडून, म्हणजे तिथं शावे झाड होतं ना पडलेलं, तर मी त्याच्यात तोडल्या आणि इथं आपल्या इथं बघा ठेवलेलं. तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, मी फ्रंट कॅमेऱ्याने करत होतो शूट. तर हे बघा मित्रांनो, हे जे मी खेळत ना याला आहे ना आपण आडं टाकायचे, म्हणजे असं टाकायचे. आणि हे खे आहे ना त्यांना सपोर्टिंगला असे टाकायचे, असे आडे येतील नाही का. आणि हे आहे ना यांच्यावाने आपल्याला खाली टाकायचे नाही का. तर अशी माझी प्लॅनिंग आहे. आपल्याला जी मिनी हाऊस आहे ते आपल्याला एक इथं करायचं आहे, एवढ्या जागेमध्ये करायचं आहे. आणि मी जे याची मेखी आता मी त्याची शेवगे झाड आहे का तिथून तोडलं. आणि इकडं आपलं मोठं गोठं तयार होऊ राहिलं आहे. इकडं आपलं मिनी हाऊस, आणि मिनी हाऊसमध्ये आपल्याला काही पण ठेवता येईल. आता इथं आणखी ना मी हे करतो, दगडं बिगडं ठेवून अशी लेवल काढतो. म्हणजे नंतर आपल्याला खड्डं खांदायचं आहे. खड्डं खाल्यानंतर आपल्याला लेखीची मेखी आहे ते टाकायचं आहे. सगळ्यात आधी आपण आहे ना ते मेखीने ना माप घेऊ त्यांचं, आणि त्यांच्यावर हे ठेवू, दगड ठेवू. मग आपल्याला लक्ष दे नाही का. आणि बरोबर जर होल चुकले, खड्डे जर चुकले, तर मग आपल्याला ते परत खड्डं उजावं लागेल, परत नवीन करावं लागेल. याच्यामुळे ना आपण आधी माप घेऊ, आणि माप झाल्यानंतर आपण खड्डं खांदून याच्यात ही फिट करून घेऊ नाही का. मग कसं मजबूत होईल, मजबूत. एकमेक लावून झालेली आहे बरं का. पण काही झालं माहिती का, इथं खाली दगड लागला याच्यामुळे मी थोडी आधुरीच लावलेली आहे. नाही तर वारे बिराळे पडेल. पण काय नाही, आपल्याला 2-4 दिवसच लागले, त्यानंतर आपल्याला परत काढून टाकायचं आहे. नाही मित्रांनो, नेक्स्ट डे आणि मी आहे ना रात्री ज्याला मग हे सगळं झाल्यानंतर मी ठेवून दिलं होतं. आणि आता आहे ना दुसरा दिवस आहे, आणि मी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळची पारी उठलो आणि शूट केलं नाही. पण आत्ता बघा कसं दिसून राहिलं आहे. मी कालच्याला फक्त आपण एवढंच खांबरवला होता. आता हे पण मी खड्डं खांदलं, याचं पण खांदिलं, त्याचं पण खांदिलं. फक्त मला याचं भ्यावे थोडं, कारण की हे ना थोडं मजबूत नाही ते एक. बाकी हे दोन एकदम मजबूत केलेले आहेत आपण. आणि आता तुम्ही लांबून बघा त्याला कसं वाटतंय. आता पण मला कळा ना का याच्यावरती आपल्याला कापड टाकायला पाहिजे का एखादी फळी का काही टाकायचं पाहिजे. आता एखादा जाड कागद टाकायचा, तर मला काही कळा ना. तर आपण काहीतरी करू त्याचं जुगाड. नाही तर फळी वेस्ट टाकू, नाही तर फळी नको. फळी जर डोक्यात बिक्यात पडली त्याच्यापेक्षा आपण कापड लावून, नाही तर जाड एखादा कागद लावून देऊ. म्हणजे काय होईल, पावसाचं पण भेव नाही राहणार. तर माझा प्लॅन याला डायरेक्ट मजबूत करून टाकायचं, म्हणजे लवकर तुटणार पण नाही. बाकी एकदम परफेक्ट झाले मित्रांनो बरं का. तसं म्हणलं तर बघा तुम्ही, आता लांबून दाखवतो तुम्हाला. आपलं हे पण झालंय बरं का तसं, ह्या सेम टू सेम ह्याच मापात हे पण झालंय सारखंच, सेम टू सेम झालं एकदम, आहे का नाही. तर बघू आता आपण, किती भारी दिसते बघा ना, सेम टू सेम याच्या. आणि तुम्हाला दोघं पण लांबून दाखवते मी आता. हे बघा, हे आपलं छोटं आणि इकडं मोठं. आणि इकडे ना आपल्याला अजून वाढायचं नाही, याच्यामुळे ना इकडं अजून पण हे केलेलं आहे, खड्डं खांदलेलं आहे. आता इकडं अजून एक खड्डं खांदून याला याच्या शेपमध्ये घ्यायचं आहे. लय भारी वाटणार आहे मित्रांनो. आता फक्त मला एक सजेशन द्या, याच्यावर आपण कागद टाकलं पाहिजे का पत्रा काय टाकायचं, हे मला नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसं मी आत्ताच करणार आहे, व्हिडिओ अपलोड व्हायच्या आधी बरं का. पण बघू आता, मी जास्त विचार करतो. बाकी मी कालचाच ब्लॉग आज पण कंटिन्यू करणार आहे, आणि आजचा ब्लॉग थेट 4-4:30 वाजता कंटिन्यू करीन. हो नाही, आता लगेच एंड करणार आहे मी थोड्या वेळातच.
सर्वात आधी मित्रांनो याला आहे ना आपण बांधून घेऊ बरं का, कारण की जर असं ठेवलं ना तर वारे बिरेन ते पडू शकतं. याच्यामुळे ना आपण याच्यावरती आहे ना असं जरी तारे बिरेन आवळू. हे 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 पाईप आपल्याला नंतरून ठेवायचे, आधी हे पॅक करायचे. हे दोघं असे पॅक करून टाकायचे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही, म्हणजे एकदम मजबूत होऊन जाईल नाही का. आता यांना आपण खाली टाकू. नाही हे पण ठेवायचे तसं म्हटलं तर, पण आधी आपण हे बांधून घेऊ. यासाठी आपल्याला वायर लागणार आहे मोठी चांगली. हे 2 बांधले का त्याच्यानंतर हे 2 पण बांधायचे, एकदम मोठीमध्ये होईल आहे का नाही. असंच लय भारी दिसू राहिले मित्रांनो. मला असं राहिलं कधी कंप्लीट होईल. आजच्या उद्यापुत्र कंप्लीट होईल असं वाटतंय मला. आपल्या रोक्या बघ बसेल तिची रोजचं ठिकाण तेच आहे. आता आहे ना आपण काहीतरी वायर सापडू बांधायला नाही का. मग कसं पॅक राहील ती. इथं वायर होती कदाचित, बघू. हा हे आणि त्याला बाबाने बांधलेलं आहे. काहीतरी करू आता. मला आहे ना ही तार पण सापडलेली आहे. या तारेच्या 2 तुकडे करू आणि यांना दोघांना बांधून देऊ. तारेचे 2 तुकडे केले पण तरी पण खूप मोठे, याच्यामुळे याच्या आपण अजून पण 1 तुकडा करू. हे 2 वायरींचा म्हणजे एकूण 4 तुकडे ते नाही का. मग 4 आपल्याला 4 बांधता येते ना आपल्याला. तार वाया घालण्यापेक्षा ना आपण डायरेक्ट तिघांना पण जोडीनेच बांधू. चौघांना पण नाही का. हा चौघांना पण आता हे सगळ्यांना एकत्र बांधलेलं आहे, म्हणजे काय होईल तारीची पण बचत आहे. कारण की इकडे आहे ना तारी नाही सापडत लवकर, ती कट करावं लागतात कुठून तरी सापडून गपची नाही का. आता याच्या आपण भोताच्या सोडल्या या बाबा खवळे नाही तर बरं आहे. मित्रांनो आपण आहे ना जी वायरी बांधलेली आहे तुम्ही बघू शकता. जगा आता इथं बांधलंय, इथं पण बांधलंय, इथं पण बांधलंय, इथं पण बांधलंय. आता हे सगळं तर झालं, फक्त आता आपल्याला हे पण जे रॉड आहेत ना, हे जे रॉड आहेत ना हे असे मध्ये द्यायचे टाकून. आता समज हे असं नाही ना, याला असं द्यायचं टाकून, याला असं असं. ओके. आणि अजून एक रॉड आहे इथं, हे रॉड द्यायचं असं टाकून, असं एकदम फिक्स होऊन जाईल आहे का नाही. चला आता आपण यांना पण बांधू. यांना पण थोडी वायर लागणार आहे. जे मधले होते ते मधल्यांना पण आपण बांधून घेतलेलं आहे बघा. इथं बांधलंय, इथं पण सगळीकडे बांधले तसं म्हणलं तर. आता आपल्याला आहे ना हे जे आहे का यांना पण असं द्यायचं बांधून. यांना अजून तोडावं लागणार आहे. आता माझ्याकडे एकच होतं तिथं आहे शेवगाचं काढलेलं, त्याला आपण आता अजून बांधून घ्या आहे का नाही, मजबूत होऊन जाईल. ती पण बांधून घेतलेले, पण आता आहे ना लाकडं कमी पडले त्याच्यामुळे आपल्याला तोडावं लागणार आहे. तर हे बघा आता एक आपण बांधलेलं आहे. आता आपण याला आहे ना मापात तोडून घेऊ. मित्रांनो 9:15 वाजत आलेले आहेत. तर आता आहे ना आपण आता घरी जाऊ मस्तपैकी जेवण खाऊन करू. आता आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू. बाकी आता लांबून बघा तुम्ही आपलं कसं वाटतंय मिनी हाऊस. तर आता कडेने आपल्याला पडदे लावायचे, वरून काहीतरी टाकू आपण प्लाऊड आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. तर आजचा ब्लॉग आता आपण इथे एंड करू. बाकी आपल्याला साईड मागून पण अजून लाकडं लावायची, इकडून साईड कोण अजून 3 लाकडं लावायचे अजून, आणि मग त्याच्यानंतर पडदा टाकायचा. म्हणजे बघा मग कशी प्लॅनिंग आहे आपली. तर तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू परत उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it up. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted.